दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले। त्यातच भर म्हणून आता शहरात फसवणुकीच्या घटना देखील वाढत आहे। याच पार्श्वभूमीवर आडगाव पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। फसवणूक करणारा अट्टल गुन्हेगार आडगाव पोलिसांनी जेरबंद केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की आडगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। जत्रा चौफुली आडगाव येथे आरोपी याने कपडे खरेदी करून बिल भरल्याचा खोटा मेसेज बनवून बिल भरल्याचे भासवले व दुकानदाराची 10,000 रुपयांची फसवणूक केली। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी हा उपनगर परिसरात आला आहे। त्या अनुषंगाने आरोपी नामे यासिम शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहीकर, निखिल वागचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख यांच्यासह पथकाने केली आहे। भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।